तर जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणातल्या 230 कोटी रुपये धर्मादाय आयुक्तांनी गोठवलेत। प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ट्रस्टीला 230 कोटी रुपये काढता येणार नाहीत असे निर्देश धर्मादाय आयुक्तांनी दिलेत। व्यवहार रद्द झाला तर बिल्डर गोखले यांना पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, मात्र धर्मादाय आयुक्तांनी याला स्थगिती दिली। माझी त्या बिल्डरला अशी मागणी आहे की आता हे 230 कोटी रुपये तू दिलेले आहेत, हे आज मी कुठेतरी ऐकलं की हे धर्मादाय आयुक्तांनी गोठवलेले आहेत, तर हे 230 कोटी तुम्ही पुणेकरांचे ढापलेले आहेत आणि चोरलेले आहेत। ते 230 कोटी या संस्थेला देऊन या संस्थेवर योग्य माणसाची निवड सरकारने करावी आणि हे 230 कोटी रुपये हे परत ह्या संस्थेला देऊन हे भव्य असं विद्यार्थ्यांसाठी, जैन धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी हे खुलं करावं।